तर नमस्कार, साक्षीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी खूपच सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेपूची गड्डी घेतलेली आहे आणि ती मी अशा प्रकारे निवडून घेणार आहे. शेपू निवडून झाल्यानंतर मी आता शेपू चिरून घेत आहे. अशा प्रकारे मी शेपू चिरून घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला शेपू धुवून घ्यायचा आहे. इथे मी शेंगदाणे, मिरच्या, लसूण व डाळ घेतलेली आहे. आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. मस्त असे शेंगदाणे आपले भाजून झालेत. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी मिरच्या, लसूण व थोडंसं मीठ टाकून हे कुटून घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरला शेंगदाणे बारीक वाटून घेऊया. आता शेंगदाणे वाटून झालेले आहेत. इथे मी गॅसवर कढई ठेवून त्यात 2 ते 3 माप तेल टाकून घेतलेले आहे व त्यात मी लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे व ही पेस्ट 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात आपल्याला शेपू टाकून घ्यायचा आहे व सर्व परतून घ्यायचं आहे. व डाळही टाकायची आहे. इथे मी तूर डाळ वापरलेली आहे. तुम्ही मूग डाळही वापरू शकता. व सर्व परतून घ्यायचं आहे व 5 ते 10 मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी थोडीशी शिजल्यानंतर त्यात आपण शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया व सर्व एकत्र परतूया व 5 मिनटं भाजी शिजवून घेऊया. त्यानंतर तयार आहे आपली शेपूची भाजी. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.